बारामतीमधल्या पराभवानंतर सुनेत्रा पवार यांच्याकडून राज्यसभेसाठीचा अर्ज दाखल। सुनेत्रा पवार यांच्या नावावर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून शिक्कामोर्तब। राज्यसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी सुनेत्रा पवार यांचं औक्षण आतेसून अर्चना पाटील यांनी केलं औक्षण। उद्धव ठाकरेंना झालेलं मतदान हे मराठी माणसाचं मतदान नाही, जनता मनसेची वाट पाहतीये, राज ठाकरेंचा दावा। विधानसभेसाठी स्वबळावर 200 ते 250 जागांवर मनसेची चाचपणी, राज ठाकरेंची माहिती। 250 ते 250 जागा लढवण्याची मनसेची तयारी सुरू, बाळा नांदगावकरांनी दिली माहिती। वायव्य मुंबई मतमोजणी केंद्रावरील सीसीटीव्ही फुटेज मिळण्यास टाळाटाळ, ठाकरे गटाचा आरोप। आयोगाला पत्राद्वारे तक्रार, आयोगाचं उत्तर आल्यावर अमोल कीर्तीकर कोर्टात जाणार। ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांची मुंबई सत्र न्यायालयात याचिका। माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या बदनामी प्रकरणी शिवडी न्यायदंडाधिकाऱ्यांनी बजावलेलं समन्स रद्द करण्यासाठी ठाकरेंची कोर्टात धाव। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी लालकृष्ण अडवाणींची घेतली भेट, अडवाणींना भेटून गडकरींनी घेतले त्यांचे आशीर्वाद। राज्यातील सत्ता महाविकास आघाडीकडे नाही, मात्र 4 महिन्यानंतर राज्याची सत्ता ताब्यात घेणार म्हणजे घेणारच, शरद पवारांचा दावा। सत्ता आल्यानंतर शेतकऱ्यांची कामं कशी राहतात ते पाहू, पवारांची प्रतिक्रिया। केंद्र सरकार आणि राज्य सरकारचं शेतकऱ्यांकडे लक्ष नाही, शरद पवारांचा सरकारवर हल्ला बोल। कांदा सर्व ठिकाणचा परदेशात जातो, मात्र महाराष्ट्राचा कांदा परदेशात जात नाही, पवारांची टीका। कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घेतली भेट। ठाण्यातल्या शुभदीप निवासस्थानी म्हात्रे यांनी शिंदे यांच्याशी केली चर्चा। नीट यूजी 2024 मध्ये ग्रेस मार्क्स मिळालेल्या 1563 मुलांचे निकाल रद्द करणार। नीट घोळाबाबत सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारची माहिती, निकाल रद्द झालेल्यांना पुन्हा परीक्षा देण्याची सरकारची मुभा। नीट यूजी परीक्षेमध्ये 63 गैरप्रकार झाल्याची एनटीए अधिकाऱ्यांची माहिती, मात्र पेपरफुटीची एकही घटना घडलेली नाही, एनटीए अधिकाऱ्यांचा दावा। आपल्याला तिकीट मिळू नये म्हणून आमदार सुभाष धोटेंनी पैशांचा आमिष दाखवल्याचा आरोप, चंद्रपूर काँग्रेसमधील दुफळी चव्हाट्यावर। आगामी काळात राज्यामध्ये सत्ता आली तर मंत्रिमंडळात गडचिरोली लोकसभा क्षेत्रातल्या आमदाराला नव्हे तर चंद्रपूर जिल्ह्यातल्या आमदाराला मंत्रिपद मिळावं यासाठी प्रयत्न करणार। नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांची विरोधी पक्षनेत्यांवर नाव न घेता टीका। पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या 3 कथित सदस्यांचा जामीन हायकोर्टानं फेटाळला। भारताचं 2047 पर्यंत इस्लामिक देशात रूपांतर करण्याचा रझी अहमद खान, उनैस उमर खय्याम पटेल आणि कय्यूम अब्दुल शेख यांनी कट रचल्याचं पुराव्यांमधनं स्पष्ट, कोर्टाचं निरीक्षण। पुणे कल्याणीनगर अपघातात मृत्यू झालेले तरुण तरुणी दारू पिऊन होते आणि त्यांच्यामुळेच अपघात झाल्याचं सिद्ध करण्याचा प्रयत्न सुरू। पुणे अपघात प्रकरणी अनिल देशमुखांचे गंभीर आरोप। पुणे रक्त चाचणी फेरफार प्रकरणी बाल न्याय मंडळाच्या आवारात झाली पैशांची देवाणघेवाण। शिपाई घट कांबळेला 50,000 तर डॉक्टर हळनोरला दिले 2.5 लाख रुपये। मुंबईतल्या पश्चिम उपनगरांमध्ये पावसाची दमदार हजेरी, उकाड्यापासून हैराण मुंबईकरांना दिलासा तर ऑफिसला जाणाऱ्या चाकरमान्यांची तारांबळ। मुंबईतल्या विक्रोळीजवळ तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांची तारांबळ। डोंबिवली एमआयडीसी मधल्या 42 केमिकल कंपन्या बंद करण्याचे राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून आदेश। डोंबिवली एमआयडीसीमध्ये एकूण 180 केमिकल कंपन्या, दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचा निर्णय। 1.5 लाखांच्या लाच प्रकरणामध्ये राज्याचे पुरातत्व आणि वस्तू संग्रहालय संचालनालयाचे संचालक तेजस गर्गे यांचं निलंबन। सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवारांची कारवाई। मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातल्या निवासस्थानाबाहेर सुपरमॅक्स कंपनीच्या कामगारांचं आंदोलन। 2 वर्ष सुपरमॅक्स कंपनीचा प्रलंबित विषय मार्गी न लागल्यानं कामगार आक्रमक। अमेरिकेच्या न्यूयॉर्कमधल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमचं पाडकाम सुरू। हे स्टेडियम केवळ T20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी बांधण्यात आलं होतं। मैदानाच्या बांधकामासाठी केला होता 248 कोटी रुपयांचा खर्च। अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये तुफान पाऊस, रस्त्यांवर पाणीच पाणी, गाड्याही वाहून गेल्या। किरकोळ महागाईचा दर मे महिन्यात 5.5% भाजीपाला, डाळी, कडधान्य आदींच्या किमती कमी झाल्यामुळे महागाईत घट, राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाची माहिती।
पंतप्रधान नरेंद्र मोदी इटली दौऱ्यावर. इटलीतल्या G7 शिखर परिषदेत मोदी सहभागी होणार. यावेळेला इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा देखील करणार. अयोध्येत NSG कमांडो तैनात केले जाणार. राम मंदिर आणि परिसराच्या सुरक्षेची उत्तर प्रदेश स्पेशल सिक्युरिटी फोर्सवर जबाबदारी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.